तिकडे काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत भांडणं आहे ती संपलेली नाहीये। मुंबई पालिकेमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या पहिल्या यादीला हायकमांडकडूनच स्थगिती देण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली होती। यात संजय निरुपम जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटाचा वरचष्मा असल्याची टीका झाली आणि त्यामुळे हायकमांडने हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान निरुपम विरुद्ध कामत गटबाजी रोखण्यासाठी खास दिल्लीहून भूपेंद्र सिंग हुड्डा हे मध्यस्थी करण्यासाठी रात्री मुंबईत दाखल झाले। मात्र हुड्डा थांबलेल्या हॉटेल ललितला काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री अक्षरशः घेराव घातला। आणि या सगळ्या संदर्भात संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण येतंय ते जाणून घेऊया। तर बंडाळीवरती अंतर्गत जी सुरू आहे काँग्रेसमधली त्याच्यावरती निरुपम यांचं स्पष्टीकरण, सगळ्या जागा जाहीर होत नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही असं संजय निरुपम म्हणतायत। जिल्हावार नेत्यांनी सूचित केलेल्या नावावरती मी फक्त शिक्कामोर्तब केलेला आहे। मी जाहीर केलेली यादी परत घेतली नाही। 115 जणांना AB फॉर्म गेलेले आहेत असं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे। मुळात दुसऱ्या यादीचा वाद आहे। माझ्या माहितीनुसार पहिल्या यादीवर देखील स्थगिती आहे।